आपण सगळे या ठिकाणी हा कार्यक्रम करता आहात याची आता लक्षात राहत नाही, आठवण करा आणि काल करून सांगितलं उद्या 10 वाजता कार्यक्रम आहे. ठीक आहे, मला अत्यंत हा आनंद मी स्वतः वर्णन करू शकत नाही, एवढा आनंद झाला. अशा पद्धतीचा वेगवेगळ्या विद्यार्थ्यांनी एकत्र या त्यावेळेच्या आठवणींना उजाळा ही त्याच्या मागे कल्पना असते. बाकी सगळे आपापल्या संसारात घडून गेलेले असतात, कोणी मागं नाही, प्रत्येक. परंतु त्याला कधीतरी एकट्यापणा जाणवतं, अरे त्यावेळी मी शाळेत होतो. मुलांना आपल्या मुलांना शिकवताना बाबा मी शाळेत होता, माझा मास्तर मी मारला का, तेव्हा तुला कळत नाही, हे तुझं भाग्य समज, परंतु अभ्यास कर असं आता आपण अधिकार म्हणून आपल्या मुलांना सांगतो. मी जास्त वेळ आपला घेत नाही, परंतु ज्यावेळी मला शाळेची आठवण होते, मी सुद्धा त्या शाळेचा विद्यार्थी 8वी ते 11वी पर्यंत त्यावेळी 11वी होती. 1952 ते 56 या काळात मी बाळ आराडकर, माझे मित्र बाळ दाभोळकर, PS नाबर म्हणून होते, डॉक्टर बाटले, अशी आमची बॅच होती. 11वी आणि 2च वर्ग. आता मंगेश विद्यालय याला जोडल्यामुळे, पाचरला जोडल्यामुळे अगोदरही थोडपर्यंत झालं. आणि तिकडे या बंगल्यात गावस्करांच्या बंगल्यात मांजरेकर सो म्हणून राहायचे. मी आठवण माझी सांगतो, मांजरेकर प्रोफेसर होते ते, पूर्वी बेळगावचे, इथं वेंगुर्ला स्थायिक झाले. आणि या मागे काकुला नावाचे बाहेर राहायचे. काकुला तिचं नाव म्हणजे तुम्ही जसे कोणी आता काकीला जायचं वगैरे, आम्ही त्या काकू करायचं नाही, पण काकीची गोष्ट करण्यासाठी त्या बागेच्या परिसरात आहे. तेव्हा एक आठवण आहे, या बंगल्यात आमचं, तुम्ही जसे शाळेबद्दल तुम्हाला काहीतरी गाव लागतं तसं मी 11वीत असताना, 11वीची परीक्षा देत असताना गॅदरिंगला नाट्यात आम्ही केलं पहिलं नाटक अंमलदार म्हणून, मला अजून आठवतं. आणि त्या अंमलदार पासून मला नाटकात कामं करण्याची प्रेरणा मिळाली. त्या अंमलदार नाटकात मी हरभऱ्याची भूमिका करत होतो. आणि ते त्याचे दिग्दर्शक आपल्या या माडीवर, या वरच्या गावस्करांच्या तिथं आमच्या काढणी करायच्या. ते दोन नाटक पु ल देशपांडे आहे त्यांचं, आणि त्याच्या संगीतचे नाव दोन नाटक होतं, परंतु संगीत मात्रेचं मागचं नाही. आणि त्याच्यासाठी आप्पा जोशी नावाने उभा राहण्याला पुरोहित गेली करायचे, ते पेटी वाजवते आणि तबल्याला अत्यंत या दोघांना बोलून आणलं. आणि त्यावेळी थिएटर मध्ये नाटक गॅदरिंग झाल्यानंतर आणि थिएटर मध्ये नाटक करून उत्पन्न किती मिळालं, 1100 रुपये त्या काळात, म्हणजे 1955 ची गोष्ट आहे. 55-56 बॅच आणि 55 मध्ये 1100 रुपये उत्पन्न मिळालं. खर्च वगैरे सगळं वर्ग खर्च मग घेतला जातात. त्या 1100 रुपयातली आताची जी 10वी इकडच्या त्या 3 फुलं आहेत, त्यातली 1 फुली आमच्या या नाटकाच्या पैशातून बांधलेली आहे, ती मला आठवते. आणि तिथून त्या नाटकानं मला शाळेत प्रवेश दिला. मी शिक्षक म्हणून पहिला प्रथम क्लास म्हणून, नंतर शिक्षक म्हणून तुझ्याकडे उभा राहिलो. आणि माझी आठवण या ठिकाणी बाकी झाली. आणि असा एक उपक्रम तुम्ही हा उपक्रम करता, असा एक उपक्रम पूर्वी MP गावस्कर म्हणजे हे जे शशी करपे किंवा आत्माराम नाईक महाराष्ट्र टाइम्सचे, त्यांनी सगळे ते एकत्र आले होते. आणि त्याने पाठ्यक्रमामध्ये आपल्या शिक्षकांचा गौरव केला होता. ती आठवण मला आज होते आहे. तेव्हा परत तुमचे मी आभार मानतो. धन्यवाद. जीवनामध्ये
जे काही आनंदाचे क्षण असतात त्याची सुरुवात माझी हायस्कूल कॅम्पमध्ये ऍडमिशन तिथं पहिली बाब होत. त्याच्यानंतर बीएड झाल्यावर मी त्याच्यामुळे पास्कर मध्ये मी माझ्यासाठी फार कमी झाले. त्यामुळे बऱ्याच लोकांचा आणि माझा सगळ्या परिचय असेल सांगतात इथे जे असतात तेव्हा असतात. तर वैशिष्ट्य हे आहे की शिक्षक ही पेशा जो आमचा कालावधी गेला त्यामध्ये पगार कमी आणि त्यामुळे समाजाच्या दृष्टीने सुरक्षित असा विचार त्यावेळी यायचा. तर वेगवेगळ्या कॅम्पमध्ये शाळेमध्ये असताना मिशन शाळा म्हणत होते. त्या मिशन शाळेमध्ये थोडासा काही संस्था आणि विद्या शिक्षक यांच्यामुळे भांडण आणि त्याच्यातून संप केली आणि या प्रकरणामध्ये त्यामध्ये हे आल्यानंतर आणि बनवल्यानंतर त्यांच्या स्थानिक लोकांनी साधारणपणे त्यावेळी हे नगराध्यक्ष असताना इथं भाग आहे तिथं माझा काही सत्कार झाला. आजीवनातली दोन्ही काही क्षण महत्वाचे ठरतो ते ज्या आपण विसरू शकत नाही. तो एक क्षण त्याच्यानंतर तर या एज्युकेशन सोसायटीमध्ये आलो आणि दुसरा आनंदाचा क्षण म्हणून आता या ठिकाणी पूजन करणार आहे वास्तव्य बोलतो. जीवनामध्ये जे काही लक्षात राहण्यासारखे क्षण असतात सुखद क्षण असतात त्यातला हा दुसरा क्षण असं मी तुमच्या समोर सांगतो. सर्वसामान्य आपल्या बरोबर ते मुलं की आपल्या प्रवासाला निघाली की मागे वळून जगण्याचा त्यांना धैर्य बसतो. आपली जीवनाची जी परिस्थिती आहे ती माणसाला उभा करते. आवडते सर प्रोव्हाइड करणार बोलते.